50 खोके ही सत्य घटना होती असा दावा भाजप आमदारांनी केलाय। संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून 50 कोटी रुपये घेतले आणि त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचा गंभीर आरोप तानाजी मुटकुळेंनी केलाय। भाजपच्याच आमदारांना असा आरोप केल्यानं राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे। तर शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी तानाजी मुटकुळेंना उत्तर दिले। 3.5 वर्ष गप्प का होता असा सवाल हेमंत पाटलांनी केलाय। संतोष बांगर यांनी आदल्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांच्या संदर्भात, उद्धव ठाकरे साहेब देव आहे, तुम्ही उद्धव ठाकरे साहेबाला सोडून जर गेले तर तुमचे लेकरं बाळ झाले होती, तुम्हाला बायका मिळणार नाही असं रडून वक्तव्य केलं। आणि दुसऱ्याशी काय चमत्कार झाला, कोणता देव त्यांच्या स्वप्नात आला कोणाला माहित। सकाळी ते शिंदे साहेबाच्या शिवसेनेत निघून गेले आणि त्यांनी 50 कोटी रुपये घेतले असं सगळीकडेच चर्चा आहे। आणि मला सुद्धा एकदा मुंबईत म्हणाले 50 कोटी दिले म्हणजे दादा मला। माझं म्हणणं एवढंच आहे की आता पत्रकारांनी सांगितलं की अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे, मग मागच्या 3.5 वर्षापासून तुम्ही हातात हात घालून काम करत असताना तेव्हा का आठवलं नाही तुम्हाला? आत्ताच का हे पैसे आठवले? मला वाटतं की कुठल्याही प्रकारचे असे पैसे संतोष बांगर यांनी घेतलेले नाहीत। शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करून आणि त्यांची काम करण्याची पद्धत बघून शेकडो कार्यकर्ते शिंदे साहेबांबरोबर गेले। हे घेतले संतोष बांगरनं शिंदे साहेबांकडून असा आरोप। अरे जाऊ दे रे, ते आता काय त्यांना दुसरं काय काम धंदा उरलेला नाहीये। पण तुमच्याच मित्र पक्षाचे आमदार त्यांना विचारा जाऊन, मित्र पक्षांनी जे आहे एकमेकांबद्दलचे बोलताना ताळतम्य बाळगलं पाहिजे। सगळ्यांनी एकमेकांबद्दलचं एक आचारसंहिता पाळली पाहिजे। इलेक्शन आता 2 महिने आहेत, इलेक्शन नंतर जे आहे केंद्रामध्ये पण युती आहे आणि राज्यामध्ये पण युती आहे, तर प्रत्येकाने प्रत्येक नेत्याला शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पण सांगितलेलं आहे, जेव्हा प्रचार करत असतो जेव्हा खालच्या पातळीवरती प्रचार करू नये। तुनच स्पष्ट होतंय की गेल्या अनेक दिवसापासून जे आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करायचो, आता त्यांचेच मित्रपक्ष आणि सत्तेतले आमदारच बोलायला लागलेत आणि म्हणून 50 खोके एकदम ओके। आता हा वाक्यप्रयोग परत करावा लागेल। एका बाजूला क्लिपची भाषा केली जात आहे, दुसऱ्या बाजूला फाशीची भाषा केली जात आहे। यातूनच काय संवाद किंवा कशा प्रकारे महायुतीचा कारभार चाललाय हे तुम्ही बघताय। या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जे आगामी महानगर